लाईट बिल 4 ते 5 हजार रुपये येत होतं, पण आता लाईट बिल डायरेक्ट 9 ते 10 हजार रुपये आले आणि लाईट बिल भरून सुद्धा आमची शनिवारी लाईट कट केली. त्याच्या आधी आम्हाला बिल एवढत नव्हतं, मीटर बदलल्यापासून जास्त बिल लागले आम्हाला. आणि हा स्मार्ट मीटर म्हणजे निव्वळ लुटायचा धंदा आहे. मीटर आमचा फॉल्टी नव्हता, तरी पण त्यांनी स्मार्ट मीटर तिथं बदलला, ही त्यांची चूक आहे. 27,500 बिल 2 महिन्याचं बिल आले 27,500. एकदम 5600 रुपये लाईट बिल भरा म्हणजे 5600 रुपये लाईट बिल आले मीटर बदलल्यामुळे तुमचं. पण एवढं बिल कसं आलं मला आणखी मला कळलं. ते युनिट दाखवतं ना मला वाटतं कंदील देवाबत करून बसता असं वाटायला लागलं. जुनं मीटर आहे आमचं, फॉल्टी आहे म्हणतात, तुम्ही स्मार्ट मीटरच बसवा. नमस्कार, मी भगवान वानखेडे. आपण पाहताय पंढरपुरातील सर्वात पहिलं यूट्यूब न्यूज चॅनल पंढरपूर लाईव्ह. मी आता पंढरपूरच्या MSEB कार्यालयामध्ये आहे. या ठिकाणी अनेक पंढरपूरकर आपली तक्रार घेऊन आलेत. स्मार्ट मीटरच्या संदर्भामध्ये लोक खूप नाराज आहेत, त्यांनी संताप व्यक्त करत आहेत. जेव्हापासून ज्यांच्या घरी स्मार्ट मीटर बसवले अशा लोकांना बिल आवाजवी रकमेचं बिल येत आहे. एका व्यक्तीला तर किती महिन्याचं बिल आहे तुमचं? 2 महिन्याचं बिल स्मार्ट मीटर बसवल्यानंतर तब्बल 27,000 बिल आले. या ठिकाणी तक्रार करायला आलेल्या नागरिकांची दखल घेण्यासाठी अधिकारी जागेवर उपलब्ध नाही आहेत. गेल्या अनेक तासापासून ही मंडळी या ठिकाणी तक्रार घेऊन आलेत, परंतु त्यांची तक्रार ऐकून घ्यायला सुद्धा या ठिकाणी कोण हजर नाही. आपण या ठिकाणी उपस्थित असलेल्या नागरिकांकडून जाणून घेऊया की त्यांच्या नेमक्या भावना काय आहेत ते. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत लेडीज जेंट्सचे चप्पल, शूज, सॅन्डलसाठी पंढरपुरातील एकमेव सुप्रसिद्ध भव्य शोरूम SR फुटवेअर. ओरिजिनल ब्रँड्सचा विविध व्हरायटीच्या हजारो स्टॉक. ICC बँकच्या शेजारी नवी पेठ, पंढरपूर. प्रोप्रायटर शहाजी बापूराव. 83 29 45 45 84. नाव काय तुमचं? मी दिलीप गणपती यादव. 40 वर्ष झालं MSEBच्या कार्यक्रमात सारखे कामं करत असतो. ज्याला कोटेशन नाही त्याला कोटेशन 2,000 रुपये प्रमाणे देतो. जे पहिले 6,000 7,000 रुपये कोटेशनचे घेत होते, त्या ठिकाणी मी 2,000 रुपयामध्ये ज्ञानेश्वर झोपडपट्टी, नामानंद झोपडपट्टी, अनिलनगर ह्या ठिकाणी बरेच कोटेशन कनेक्शन दिलेले आहेत. आणि आत्ता 15 वर्षापूर्वी जो इलेक्ट्रिक मीटर होता तो बदलला आणि एमको कंपनीचा टाकला. त्यावेळेस पण माझा विरोध होता. माझी लेखी अर्ज इथं आहे. आणि आत्ता ह्या 2 महिन्यामध्ये ते स्मार्ट मीटर बसवायला सुरुवात केलेली आहे. आणि हा स्मार्ट मीटर म्हणजे निव्वळ लुटायचा धंदा आहे. आणि ह्याच्यामध्ये ज्याला 500 रुपये बिल येतं त्यांना 5,000 4,000 3,000 इतकं बिल यायला लागलेलं आहे. आणि हे बिल चुकीचं आहे आणि हे गोरगरिबांना, जनतेंना खूप त्रासदायक आहे. आता सध्या लुटायचा धंदा चालू आहे यांचा. आणि हे जे अधिकारी आहेत हे कोणालासुद्धा व्यवस्थित बोलत नाहीत. आणि बोलायला आलं की ते बरोबर आहे, मीटर बसवूनच घ्यावा लागतो, नाही बसवून घेतला तर आमची लाईन तुमची कट करतो, असे वायरमन लोक दम देतात. आणि न विचारता प्रत्येक ठिकाणी मीटर बसवून गेलेले आहेत. ती पण सगळ्या नागरिकांना घेऊन मी उपोषणाला बसणार आहे. जर मीटर नाही बदलला तर ताबडतोब त्यांनी स्मार्ट मीटर बदलावा. हा स्मार्ट मीटर चुकीचा आहे ही मी 100% सांगतो. गेली 40 वर्ष झाली मी सेवेकरू आहे तुमच्या MSEBचा. आणि प्रत्येकाचे मी गोरगरिबांची सेवा करतो, कोणाचाही 1 रुपया घेत नाही. आणि ही माहिती मी सगळ्यांना देतो. आणि कृपा करून कुणी जरी मीटर बसवायला आले तर मीटरला विरोध करा. आणि नसेल ऐकत तर ताबडतोब माझ्या ह्या नंबरला फोन करा. मी शिवसेना विभाग प्रमुख दळेगल्ली. माझा फोन नंबर 9970 91 01 81. आणि कोणी जरी आला मीटर बदलतो म्हणले तर बदलून घेऊ नका. लाईन तोडतो म्हणलं तर तोडून द्या. त्यांना तो अधिकार नाही लाईन तोडायचा आणि स्मार्ट मीटर बदलण्याचाही अधिकार नाही. आणि जर बसवायचं असेल तर तुमचा JR दाखवल्याशिवाय मीटर कोणी बसवून घेऊ नका. माझ्यासोबत एक तरुण आहे या ठिकाणी. त्याच्या घरी सुद्धा स्मार्ट मीटर बसवल्यानंतर बिल जास्त आले. हे बिल का आले या संदर्भामध्ये त्यांनी तक्रार अर्ज पण या ठिकाणी दिला आहे. गेले 8 दिवस झालं तक्रार अर्ज दिला आहे, पण या संदर्भात कुठलीही कारवाई MSEBने केलेली नाही आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आपण या मित्राकडून जाणून घेऊया की त्यांचं नेमका तक्रार कशी आहे आणि स्मार्ट मीटर बसवल्यानंतर कशा पद्धतीने त्यांना त्रास होत आहे ते. नाव काय? माझं नाव आदर्श राजगिरे. राहायला मी
पंढरपूरमध्ये आहे. तर आम्ही घरी एकटं असताना एक 4-5 जण MSCBची माणसं आली होती. त्यांनी म्हणले डायरेक्ट हे स्मार्ट मीटर बसवायचं आहे. आम्ही म्हणलं ते कंपल्सरी नाही आहे. तर त्यांनी म्हणले नाही सर हे कंपल्सरी आहे, म्हणून त्यांनी ती बसवून गेलेत. बरं ठीक आहे म्हणलं कंपल्सरी नाही. ॲव्हरेज बिल आपल्याला महिन्याचं 510 रुपये येतं. त्यांच्याकडून ॲव्हरेज बिलच आपलं 1000 रुपये 1015 रुपये लाईट बिल आलं आपल्याला. आपण त्या टायमाला येऊन तक्रार केली मग इथं की ही कसं काय. तर तिथल्या मॅडम म्हणल्या की हे ॲव्हरेज बिल आहे तुमचं, जेव्हा ओरिजिनल बिल 20 तारखेला येईल तेव्हा ती कमी होऊन येईल असं त्यांनी. बरं म्हणले 20 तारखेपर्यंत वाट बघूया आपण. त्यावेळेस पण मॅडमला म्हणलं मी की ही तुम्ही स्मार्ट मीटर बसवलं ही कंपल्सरी नाही आहे ही बिल. ते म्हणले नाही आम्हाला हे कंपल्सरी आहे. मी म्हणलं तुमचा GR दाखवा. ते म्हणले GR मॅडमकडे आहे. आता ही सिंपल गोष्ट आहे, GR फक्त मॅडमकडे असतो का? GR सगळ्या कामगारांना तो दिलेला असतो GR. जर हे म्हणलं GR कंपल्सरी. आत्ता आपण जाऊन त्यांना विचारलं ते काय म्हणतात नाही आमच्याकडे तसं काय नाही आहे, कंपल्सरी आहेच म्हणतात. GR दाखव म्हणलं GR दाखवत नाहीत ती. मग आपल्याला त्यांनी काय म्हणले ह्या साहेबांकडे जावं. ती म्हणले चांदणे साहेबाकडे जावं. चांदणे साहेबाकडे आपण आलो. त्यांनी काय म्हणले चांदणे साहेब साईटवर गेले. आधी म्हणले चांदणे साहेब मीटिंगमध्ये. म्हणजे ही फिरवाफिरवीची कामं यांची जी चालली आहेत ती अशी आहेत. मीटर आमचा फॉल्टी नव्हता तरी पण त्यांनी स्मार्ट मीटर तिथं बदलला, ही त्यांची चूक आहे. पण आपलं आता म्हणजे एक साधा माणूस आहे, एक 10 दिवसाचं त्यांचं 65 रुपये युनिट जळू शकतं का बिल? नाही. घरात मोटर आहे फक्त, दुसरं कुठलंच लाईटचं आपल्याकडे एक डिव्हाइस नाही आहे, तरी पण असं कसं काय? आपला एवढा प्रश्न आहे. तुम्ही जी तक्रार केली त्याला किती दिवस झाले आणि त्याच्यामध्ये काय उल्लेख केला? आठवडाभर तक्रार झाली ती. आपण तक्रारमध्ये लिहिलं होतं आमचा कंझ्युमर नंबर सगळं लिहिलं होतं, जुनं लाईट बिल लिहिलं होतं, नवीन लाईट बिल आलेलं लिहिलं होतं. आपण ही सुद्धा सांगितलेलं की आधीचं जी मीटर आहे ते फॉल्टी नाही तरी पण तुम्ही का चेंज केलं आहे. आणि कंपल्सरी नसताना ते विरोध असून सुद्धा मीटर बसवून गेले. हे आपलं ती तक्रारीत होतं सगळं. त्याची काय त्यांनी दखल घेतली? काही पावती घेतली नाही दखल. त्या दिवशी पण म्हणले साहेब बाहेर गेलेत अर्ज देऊन जावा. आता ह्यांनी अर्ज ही ठेवला का कचऱ्यात टाकला हे आपल्याला काय माहित आहे. माझ्यासोबत ज्यांना 2 महिन्याचं बिल 27,000 रुपये आले ती व्यक्ती पण आहे. महिन्याला घरगुती वापर आहे ना तुमचा? घरगुती वापर असलेले पुढे युनिट कसं आले आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. काय नाव आहे तुमचं? महादेव रामचंद्र वाघमारे, राहायला ज्ञानेश्वर नगर पंढरपूर. पहिलं महिना स्मार्ट मीटर बदलाच्या पहिला जे मीटर होता त्याला 2,000 रुपये आम्हाला बिल येत होतं. आणि 4थ्या महिन्यात मी 2 महिन्यात दुसऱ्या आणि तिसऱ्या महिन्यात 4,040 रुपये बिल भरले. आणि आता 5व्या महिन्यात 6व्या महिन्यात 27,500 रुपये आले. गेल्या महिन्याचं बिल 13,500 आल्यानंतर मी शनिवारी गाठ घ्यावं म्हणून साहेबाचा अर्ज द्यावं म्हणलं. साहेब काय नव्हते. मग आता भेटासाठी आलो तर आता घरचा निरोप आला की ती 27,500 बिल आले घेऊन जाऊ. आता 27,500 बिल 2 महिन्याचं बिल आले 27,500. आता तुम्ही तक्रार द्यायला शनिवारी द्यायला आलो तर साहेब नव्हते. हां आता लाईट बंद झाली, आता ऑटोमॅटिक लाईट बंद झाली घरी. आता एवढं बिल आलं ना आता आम्ही काय केलं पाहिजे? पुण्याकडे जायचं. हां आता बिल भरल्याशी ती लाईट चालू होत नाही. बरं घरात काय चक्की नाही किंवा काय नाही. 4 रूम आहेत, 4 रूमला महिना 13,500 रुपये बिल आले. अशाच प्रकारची तक्रार श्यामराव आंधळगावकर आहेत माझ्याबरोबर, त्यांची पण आहे. त्यांनी सुद्धा अशाच पद्धतीनं त्रासाला त्यांना सामोरं जावं लागते. स्मार्ट मीटर बसवल्यानंतर आवाजवी आलेलं बिल नाही भरल्यानंतर लाईट जी आहे ती जागेवर बंद होते आणि याचा त्रास संपूर्ण कुटुंबाला सहन करावा लागते. श्यामराव काय सांगाल? नमस्कार, मी एक छोटा उद्योजक आहे फॅब्रिकेशन असलेला. माझं युनिट इथंच आहे. आज लाईट भरमसाठ आल्यामुळं मला अक्षरशः ते बंद करावं लागलं वर्कशॉप. की जे पूर्वी माझं 1,000-1,200 रुपये लाईट बिल येत होतं ते एकदम 5,900 7,600 अशी लाईट बिल आल्यावर ते एका छोट्या फॅब्रिकेशनवाल्यानी लाईट बिल म्हणजे मशिनी बंद विकान तुम्ही लाईट बिल भरा असं म्हणायची वेळ आली. इतकं आम्हाला हैराण झालो. आणि इथं मी एक फ्लॅटवर छोट्याशा राहायला गेलो मुलीचं माझ्या डिलिव्हरीसाठी. आणि तिथं पहाटे 5 वाजताच लाईट बिल बंद झाली, आपोआपच लाईट बंद झाली. इथं 6 वाजता आलो, म्हटलं सगळ्या अपार्टमेंटला चालू आहे आणि आमचीच लाईट बंद आहे. तर म्हटले आमचं 1,000-1,200 प्रमाणे 6 महिने मी भरत होतो आणि एकदम 5600 रुपये लाईट बिल भरा म्हटले. 5600 रुपये लाईट बिल आले मीटर बदलल्यामुळं. तुमचं ते लाईट बिल भरल्यामुळं लहान बाळ होतं घरात. पहिलं लाईट भरून घेतलं त्यांनी 10 वाजता आणि मग चालू केलं एका क्षणात. त्यांच्या हातातच ते रिमोट आहे, रिमोटवरच सगळं चालू करते, रिमोटवरच बंद करून टाकते. ते काय करायचं, रिमोटवर मग सगळंच बंद करून टाका कायमचं, म्हणजे लाईट बिल तरी बंद होतील कायमची. काय करायचं आता? मुलगी डिलिव्हरी झालेली मुलगी आली काल आणि काल अक्षरशः आले. आता लाईट नाही, काय केलं पाहिजे आता? आता लाईट 27,500 रुपये भरल्याशिवाय लाईट चालू होत नाही म्हणते. अशाच पद्धतीची तक्रार अजून एका ग्राहकाची आहे. काय नाव तुमचं? सर माझं नाव आहे सदानंद महामुनी. मी राहायला टाकळीमध्ये आनंदनगर परिसरामध्ये आहे.
मला यापूर्वी 1500 2000च्या आसपास मला लाईट बिल येत होतं. मध्ये माझ्या घरी 7 मेला विवाह होता, माझ्या मुलाचं लग्न होतं. घरात थोडंसं किरकोळ बांधकाम म्हणा, 4 पाहुणे रावळे आले, लाईट वापरले असेल, अनेक गोष्टी घरगुती वापरल्या असतील. माझ्या घरामध्ये 7 मेला लग्न असताना त्या कालावधी मला साधारणतः मला 8400 मला बिल आलं. 8400 रुपये बिल मी ते भरलं, ऑनलाईन मी भरलं. मी किती तारीख कागद इथं, तर मी ते बिल मी भरलेलं आहे. लगेच मला 2 जूनला काहीतरी स्मार्ट मीटर बसवलेलं आहे. आणि मला आता आजच्या या घटकेला मला रिपीट पण 8400 रुपये मी जे बिल भरलं होतं तेवढंच बिल मला आजच्या तारखेला म्हणजे 8 दिवसापूर्वी मला बिल आलं आहे की तुम्ही 8400 पुन्हा भरा. मग मी डबल तेच बिल सेम टू सेम, काय 100-200चा फरक असेल. मी म्हणतो 7 तारखेला माझ्या घरामध्ये लग्न होतं, लाईट वापरले असेल, मी मान्य करतो. 15 तारखेचे सर्व पुढे पाहुणे रावळे निघून गेले घरामध्ये, आम्ही नवरा बायको आम्ही मर्यादित आम्ही लाईट वापरलेले आहे. ठीक आहे बाबा, 2000 रुपये 3000 रुपये मला मान्य आहे, नवरा बायको आपण वापर करतच असतो. तरी आम्हाला 2 ते 3,000 रुपये बिल यावं असं मला अपेक्षित असताना पुन्हा मला रिपीट मला बिल आलेलं आहे 8400 रुपये. आणि ते बिल आहे मला ते 12 मे ते 12 जून असं मला 8300 मला बिल आलेलं आहे. आणि ते भरावा. आणि आता मी साहेबांकडे गेलो, साहेबांनी मला छानपैकी मला पटवून दिलं. त्यांनी म्हणजे असं त्यांनी मागचं बिल बघितलं, पुढचं बिल बघितलं, रेडिंग बघितलं, काय त्यांनी त्यांनी काम सांगितलं ते फार सुंदर प्रकारे पटवून देतात. त्याबद्दल काहीच त्यांचा फार तो सुंदर अभ्यास आहे. त्याबद्दल आम्हाला काहीच कळना. ते म्हणतात तुम्ही मागं एवढं भरलं तेवढं भरलं, आणि तरी साहेबांची काहीच चूक नाही. ते इथले जे कर्मचारी कने त्यांनी सांगायचं काम करतात. माझा प्रश्न काय माहीत आहे का, एवढं मला बिल आलं कसं महिन्यामध्ये, पुन्हा तेच ते रिपीट 8400. तुम्ही मागचं बिल तुम्ही घेताय साधारणतः मी एप्रिल ते 12 मेचं 2-4 फूट मग असेल 8300-400 रुपये मी बिल भरलं, 8340. आता पुन्हा मला 12 मे ते 12 जूनचं बिल आलेलं आहे 8030, म्हणजे फक्त 300 रुपये कमी. हे बिल मला सेम टू सेम बिल डबल का आलं, कसं यावं बरं. नवीन आता हे साहेब म्हणतात की मी हे जुने तुम्हाला बिलिंग आलेलं आहे, स्मार्ट बिलचं तुम्हाला जास्त बिल वाढणार नाही, तुमचा फायदा होईल, तुम्हाला बिल कमी येईल असं साहेबांनी आश्वासन दिलेलं आहे. पण एवढं बिल कसं आलं मला हेच आणखी मला कळलं. ते युनिट दाखवतं ना मला, पण एवढं आता मला माहिती माझ्या घरामध्ये आम्ही 2-3 माणसं आहेत. आता हे साहेब कॉम्प्युटर दाखवतात, त्यांचं काय चूक बरोबर त्यांच्या जीवाला माहीत. परंतु माझ्या घरामध्ये मी राहतो ना, आमच्या घरामध्ये 2-3 सदस्य असताना तेवढंच पण आम्हाला बिल आलेलं आहे. आता काय करावं, कोणाकडे तक्रार करावी आणि काय करा ऐकून घ्या. आम्हाला प्रश्न पडायला मला ते कंदील देवाबद्दल येऊन बसा असं वाटायला लागले, अशी वाईट अवस्था झाली. मी अभिजित अनिल थिटे, राणा लक्ष्मी टाकळी, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर. आमचं अगोदर बिल 400-500 रुपयेच होतं. स्मार्ट मीटर लावल्यापासून आमचं बिल 2000-2200 रुपये यायला लागलेलं आहे. हां किती महिने झाले? आता 2 महिने झाले आम्हाला एवढं बिल येतं आहे. त्याच्या आधी आम्हाला बिल एवढंच नव्हतं. मीटर बदलल्यापासून जास्त बिल यायला लागले आम्हाला. तक्रार केली ती मॅडमपाशी, मॅडम म्हणतात कमी होईल मीटर, आम्ही काय तर करतो. नुसतं त्या ज्या विषय असतात पण त्यांनी काय प्रॅक्टिकल काय कुठली गोष्ट करत नाही. स्मार्ट मीटर काढून टाकावा, साधा मीटर आमचा पहिला आहे तो लावावा. माझ्यासोबत एक महिला भगिनी आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. त्याही तक्रार घेऊन आल्या त्या ठिकाणी. आमचं हे जुनं बिल काय आहे नाव बघा, तुमचं? नंदा दिलीप खंडके, राहायला कुठे तुम्ही? तुकाराम मंदिर काय पैसे. झालं तुमचं? हे काय पहिलं जुनं बिल आम्हाला 500-700 रुपये येत होतं, आता 2,500 तुमचं मीटर फॉल्टी आहे म्हणतात. जर मीटर तुमचं बदललंय का? नाही, जुनं मीटर आहे आमचं, फॉल्टी आहे म्हणतात. तुम्ही स्मार्ट मीटरच बसवा. हे आता 2,500 रुपये बिल आले बघा प्रत्येक महिन्याला 500च्या. मला 2000 बिल होतं, 13,500 मग हे स्मार्ट बसवा म्हणून सक्ती करतात. आमचं आहे असं म्हणलं असू द्या, दुरुस्त करून द्या, तर नाही म्हणतात नवीनच बसवल्याशिवाय पर्याय नाही म्हणतात. बघा, हा असा एक नवीन पर्याय प्रकार नाही चालू म्हणतात. झालेला आहे. जबरदस्त ज्यांच्याकडे जुने मीटर आहेत त्यांना बिल जास्त येत आहे, आणि बिल आम्हाला जास्त का आलं विचारल्यानंतर तुम्ही स्मार्ट मीटर बसवून घ्या असा आग्रह केला जातो. याला नेमकं काय म्हणायचं? लवसेकर, मी ताकपिटे विठोबा मंदिरात राहते. आमचं आधी लाईट बिल 4 ते 5,000 रुपये येत होतं, पण आता लाईट बिल डायरेक्ट 9 ते 10,000 रुपये आले. आणि लाईट बिल भरून सुद्धा आमची शनिवारी लाईट कट केली. आम्ही 30 जण आहेत घरात माणसं, आणि जनावरं 25 ते 30 जण आहेत. बिना पाण्याचं बसलोत, आम्हाला बोरशिवाय काहीच पर्याय नाही आहे. तर ह्यांनी लाईट कट केली. आता आम्ही जनावरं पाणी कुठं पाजवायचे आणि कुठून पाणी आणायचं. आणि तक्रार केली तर रिक्वेस्ट पाठवली, वरच्या हातात आहे, होईल चालू म्हणायले, असंच म्हणायले त्यांनी शनिवारपासून. आणि शनिवारी इथं बिल भरून सुद्धा आम्हाला लाईट चालू नाही केली. हे
आणि लाईट बिल 10,000 रुपये येईल आमचं. हां बस, आणि न विचारता मीटर बसवलं. आम्हाला घरात कोण नसताना मीटर बसवले. आम्हाला मीटर बसवल्याला पण मत नाही. मीटर बसवलेत आणि जुनं मीटर खाली ठेवून गेले. असं केलंय त्यांनी. आणि तक्रार केली तर वरच्या हातात आहे, वर हातात आहे, असंच म्हणायले. तुम्ही आता जाणून घेतल्या ग्राहकांच्या कशा पद्धतीनं संतप्त प्रतिक्रिया आहेत ती. ही खरं तर हुकुमशाहीकडं वाटचाल चालू आहे का महाराष्ट्राची, असं म्हणण्याची वेळ आलेली आहे. कारण ज्या पद्धतीनं मनमानी पद्धतीनं स्मार्ट मीटर बसवले जात आहेत, तुमच्या घरी जर स्मार्ट मीटर बसवायला आले ना तर ती तुम्हाला अक्षरशः म्हणतात की तुम्ही रेग्युलर लाईट बिल भरत असाल तर तुम्हाला काळजी करण्याचं काहीच कारण नाही. तुमचं फक्त लाईट बिल जेवढं आहे तेवढंच येतं आहे आणि तुम्ही रेग्युलर असल्यामुळं तुम्हाला काळजी नाही. जी लोक रेग्युलर लाईट बिल भरत नाहीत त्यांना प्रॉब्लेम येतो असंही सांगितलं जातं. आणि लोक त्यावेळेस मग संमती देतात. आणि कशा पद्धतीने तुम्ही बघितलं 2 महिन्याचं बिल जर 27,000 रुपये येत असेल तर याला नेमकं काय म्हणायचं. अधिकारी ग्राहकांच्या तक्रारी घेण्यासाठी जाग्यावर नसतात. काही अधिकारी पटवून देतात की स्मार्ट मीटर चांगलं आहे, बसवून घ्या. आणि कोणत्याही प्रकारचा शासकीय आदेश नसताना स्मार्ट मीटर बसवण्याची सक्ती केली जाते. पंढरपूर लाईव्हच्या वतीनं माझं तमाम वीज ग्राहकांना आव्हान आहे की त्यांनी या संदर्भात या मंडळींनी ज्या पद्धतीनं आवाज उठवला आहे त्या पद्धतीनं आवाज उठवणं गरजेचं आहे. अन्यथा तुम्हाला अशा प्रकारचं आवाजवी बिल भरायची सक्ती केली जाईल, भरावंच लागणार आहे. कारण जर तुमची लाईट बंद झाली तुमच्या घराला अंधारात बसावं लागणार आहे. याची दखल आता जी आमदार मंडळी आहेत, खासदार मंडळी आहेत यांनी सुद्धा घेणं गरजेचं आहे. पंढरपूर लाईव्हसाठी भगवान वानखेडे, पंढरपूर.